नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज तारीख आहे 17 फेब्रुवारी 2026 आणि आजचा दिवस कापूस बाजारासाठी खूपच महत्त्वाचा ठरलाय. म्हणजे बघा, खुल्या बाजारातले दर आणि सरकारी खरेदी यात एक मोठी तफावत दिसून आलीय. हीच माहिती आपल्या नफ्या तोट्याचं गणित पूर्णपणे बदलू शकते. चला तर मग जास्त वेळ न घालवता हे आकडे नेमके काय सांगतायत ते सविस्तरपणे समजून घेऊया. दिवसभर शेतात राबून घाम गाळून आपण जे पीक घेतो ते आपल्या कापसाला आज योग्य भाव मिळाला का? हा प्रश्न तर आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो नाही का? पण ह्याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. ते अवलंबून आहे की आपण आपला माल कुठे विकतोय आणि कसा विकतोय यावर. चला आजच्या बाजाराचं विश्लेषण करून ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला सगळ्यात आधी सुरुवात करूया सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीपासून. बघूया की तिथल्या खुल्या बाजारात आज नेमकं काय चित्र होतं. तर सेलूमध्ये आज बाजाराची सुरुवात झाली 6,300 रुपये प्रति क्विंटल या किमान दराने. म्हणजे हा आजचा सगळ्यात कमी भाव होता. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आकडा, जास्तीत जास्त भाव किती मिळाला? तर चांगल्या प्रतीचं एकदम दर्जेदार कापसाला आज सेलूमध्ये 7,855 रुपयांपर्यंतचा भाव मिळालाय. ही आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी आणि चांगली उडी होती असं म्हणायला हरकत नाही. पण बहुतेक शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं? तर आजचा जो सरासरी भाव होता तो होता 7,735 रुपये. याच स्तराने आज सगळ्यात जास्त व्यवहार झालेत. पण थांबा, गोष्ट फक्त इथल्या खुल्या बाजारापुरतीच नाहीये. कारण आता बाजारात एक मोठा बदल घडवणारा खेळाडू उतरला आहे आणि तो म्हणजे भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच CCI. आणि त्यांच्या खरेदीमुळं बाजाराचं सगळं गणितच कसं बदलून गेलंय ते आता आपण पाहूया. आणि ह्याचा परिणाम बघा लगेच दिसायला लागलाय. परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठमध्ये CCIने खरेदी पुन्हा सुरू केली आहे आणि परभणीच्या अरिहंत जिनिंगमध्ये सुद्धा खरेदी एकदम जोरात सुरू आहे. याचा थेट फायदा आपल्या शेतकरी बांधवांना कसा मिळतोय हे पुढचे आकडे बघून लगेच स्पष्ट होईल. आता जरा इकडे नीट लक्ष द्या. हा फरक खूप महत्वाचा आहे. बघा, एका बाजूला सेलू बाजारातला सरासरी भाव आहे 7,735 रुपये आणि दुसऱ्या बाजूला सोनपेठमध्ये CCIने दिलेला भाव आहे तब्बल 7,985 रुपये. म्हणजे विचार करा, थेट क्विंटल मागे 200 रुपयांपेक्षा जास्त फायदा. हा फरक खूप मोठा आहे. इतकंच नाही, परभणीतल्या अरिहंत जिनिंगमध्ये तर आज CCIने कापसाला 7,937 रुपयांचा भाव दिलाय. यावरून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होतीये की जिथे जिथे CCI खरेदी करतंय तिथे शेतकऱ्यांना नक्कीच चांगला दर मिळतोय. बरं, सोनपेठ आणि परभणीतल्या शेतकऱ्यांना तर दिलासा मिळाला आहे, पण मानवतच्या शेतकऱ्यांचं काय? आता सगळ्यांच्या नजरा मानवत बाजार समितीकडे लागल्यात, जिथे एका नवीन संधीची मागणी चांगलीच जोर धरू लागलीय. हो, मानवतच्या शेतकऱ्यांकडून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये CCI खरेदी केंद्र सुरू करण्याची जोरदार मागणी होतीये. त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की आमच्याकडे CCI कधी येणार? आता येत्या काही दिवसात ह्यावर काहीतरी निर्णय होतो का हे पाहणं खरंच खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर मग या सगळ्या आकड्यांमधून आपण काय शिकायचं? एकच गोष्ट की माहिती, योग्य वेळी मिळालेली माहिती हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आपला माल कुठे विकायचा आणि कधी विकायचा हा एक योग्य निर्णय आपल्या क्विंटल मागे शेकडो रुपयांचा फरक घडून आणू शकतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, रोजची माहिती म्हणजेच रोजचा फायदा. कुठे जास्त भाव मिळतोय, कुठे विकलं तर आपल्याला 4 पैसे जास्त मिळतील, हे जर आपल्याला दररोज समजलं तरच आपण आपल्या कष्टाचं योग्य मोल मिळवू शकतो. तर मित्रांनो, आज आपण बघितलं की बाजारातल्या फक्त एका बदलामुळे म्हणजे CCIच्या खरेदीमुळे दरांमध्ये केवढा मोठा फरक पडतोय. मग उद्या काय होईल? दर वाढतील की कमी होतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला वेळेवर मिळायलाच हवीत, जेणेकरून आपल्या कष्टाला योग्य दाम मिळेल. म्हणूनच कृषी साथीसोबत जोडलेले रहा. आम्ही दररोज तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती घेऊन येतच राहू. त्यासाठी आपलं कृषी साथी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया उद्याच्या ताज्या भावांसोबत. धन्यवाद.